हेल्दी सँडविच बनवण्यासाठी सॅलड घेतलं. गाजर, कांदा, टमॅटो आणि पनीर, काकडी आणि बीट हे घेतलेलं आहे. आता हेल्दी सँडविच आपण बनवूया. आधी मी थोडी क्रीम लावली आणि क्रीम लावून त्यामध्ये हिरवी चटणी, त्यामध्ये मिरची आणि अद्रक, पुदिना हे सगळं टाकून थोडंसं छान पेस्ट बनवली. त्यामध्ये मीठ पण टाकलं आहे. ग्रीन कलरची पेस्ट आहे, ते पण आता आपण लावणार आहे. हे सगळं लावल्यानंतर थोडंसं बटर लावायचं दोन्ही साईडला. शेकताना आतूनही ते एक स्वादिष्ट असं टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण छान लागते म्हणून टाकायचं. आणि काकडी टाकायची, टमॅटो टाकायचे, कांदा, सॅलड आणि गाजर, बीट आणि पनीर हे सगळं टाकल्यानंतर त्यावर मस्तपैकी छान थोडंसं हे टाकायचं, चीज टाकायचं आणि नंतर पलटवायचं. ज्यांना नाही आवडत ते नाही टाकलं तरी चालेल. आता आपण वरून बटर लावून आता शिकूया. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता दुसरंही तयार करून घेऊ. 2 तयार झाले की मस्त आपण असे संपूर्ण असे तयार करून घ्यायचे. तुम्ही आधी चीज टाकू शकता किंवा नंतर टाकू शकता, जसं तुम्हाला आवडेल किंवा मुलांना आवडेल तसं तुम्ही करू शकता. सँडविचमध्ये जे भाज्या असतात ते पण असं प्रोटीन आपल्याला जातं. आता असं तर खाऊ नाही शकत, त्यामुळे बीट वगैरे हे आपण असं खाऊ शकतो. आता तवा गरम झाला आहे, त्यामध्ये आपण ठेवलं आहे. बटर पण लावलं आहे, खालीही बटर लावलं आहे, वरही बटर लावलं आहे. आता शेकते छान मस्तपैकी. शेकून टेस्टी लागतं. गरम गरम खायचं तर अजून छान लागतं. ग्रीन चटणी बनवली आहे मी त्याला, ती पण तुम्ही घेऊन टमॅटो सॉस, चटणी याच्यासोबत ते खाऊ शकता. असे आपले हेल्दी सँडविच तयार झालेले आहे. असे तोडून टाकायचे. बघा आतमध्ये चीज किती छान दिसतंय. थोडंसं टाकलं पण जास्त नाही टाकलं. आपले सँडविच तयार झालेले आहे.